आज आपण घरगुती चकली भाजणीच्या पिठापासून चकलीची रेसिपी बनवणार आहोत। अगोदर आपण 2 वाट्या चकलीची भाजणी घेतली, त्यामध्ये मूठभर तीळ टाकले, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद। त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे कडक। त्यानंतर आपण ते मिक्स करून घेणार आहोत। हातात पीठ मिक्स केल्यानंतर मूठ पिठाची वाळली जाईल, पीठ इतकंपर्यंत आपण त्यामध्ये मोहन टाकणार आहोत। त्यानंतर आपण साधं पाण्याने मळून घेणार आहोत, कोणत्याही प्रकारचे गरम पाणी नाही। त्यानंतर आपण हे 10 मिनिटे रेस्ट करू देऊया। त्यानंतर आपण थोडे थोडे पीठ घेऊन पाण्याचा हात लावून मळून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये सोऱ्यामध्ये टाकून चकल्या करून घेणार आहोत। 5 ते 6 चकल्या करून घेणार आहोत बॅचेसमध्ये, आणि त्या थोड्या थोड्या आपण गरम तळणार आहोत। अगोदर आपण हाय फ्लेमवर दोघीकडून 1-1 मिनिटे छान तळून घेणार आहोत। त्यानंतर आपण मीडियम गॅसवर खरपूस चकली तळून घेणार आहोत। बघू शकता ह्या चकल्या खायला खूप टेस्टी लागतात आणि एकदम आतून पोकळ अशा रेडी होता, आणि बघू शकता किती कुरकुरीत झाल्या आहेत त्या। तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा।